भीषण दुष्काळ बळीराजाच्या जीवावर। यंदा 1410 शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा। कशा रोखणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या? महाराष्ट्रात सातत्यानं पडणारा दुष्काळ बळीराजाच्या जीवावर उठलाय। दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून बळीराजा आत्महत्येचा मार्ग पत्करतोय। गेल्या 14 वर्षांची आकडेवारी पाहता राज्यात दर दिवसाला सरासरी 3 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे। तर यंदाच्या वर्षी म्हणजेच 2014च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत 1410 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं भीषण वास्तव समोर आलंय। 2001 पासून ऑक्टोबर 2014 पर्यंत राज्यात तब्बल 17,075 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। यंदा ऑक्टोबर नंतर मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची स्थिती अत्यंत भीषण बनली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येतं। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आघाडी सरकार जबाबदार असल्याचं सातत्यानं म्हणणाऱ्या फडणवीस सरकारपुढे आता या आत्महत्या रोखण्याचं आव्हान आहे। पण ते होणार कसं? कारण सरकार बदललं तरी शेतकऱ्यांना सरकारी छापाची तीच उत्तरं ऐकायला मिळत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे की दररोज ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या घटना घडत असतील त्याबद्दल किंवा नसल्या घडल्यात तरी काय स्थिती आहे आपल्या विभागामधली जाणून घेत जा आणि अशी आत्महत्या घडली तर तातडीनं सेक्रेटरीकडे आणि माझ्याकडे काय कारणं आहेत, कशामुळे आत्महत्या केली आणि आपण काय मदत करू शकतो अशा संदर्भामधला अहवाल हा पाठवण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहे। आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं मानसिक आर्थिक प्रबोधन करणं गरजेचं झाल्याचं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात। सुसाईडपर्यंत पोहोचेपर्यंत खूप मोठा नैराश्याचा प्रवास मानू आपण आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी काहीतरी करावं लागेल, कारण कुठेतरी आपल्याला त्यांना लाईफ स्किल शिकवावे लागतील। देवेंद्र फडणवीस सरकारनं तातडीनं पावलं उचलून आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन बळीराजाची या दुष्टचक्रातून सुटका करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। फडणवीसांचं सरकार या अपेक्षांना जागणार का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। नमस्कार, मी अजित चव्हाण। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। सरकार हवेत आणि बळीराजा वाऱ्यावर असा रोकठोकचा आजचा आपला विषय। राज्यामध्ये एकीकडे रोज शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार मात्र शाही शपथविधी सोहळ्यांमध्ये आपल्याबरोबर कोण येणार या सगळ्यांना जोडण्यात मशगूल झालेलं आहे। एकीकडे बळीराजा आत्महत्या करतोय आणि दुसरीकडे सरकारचा हा दुसरा शपथविधी देखील मोठ्या शाही थाटामध्ये होणार आहे। शेतकऱ्याच्या या सगळ्या आजच्या व्यथेवरती असणार आहे आजचा रोकठोक। सरकार हवेत, बळीराजा वाऱ्यावर। प्रेक्षको, अनेक मान्यवर या चर्चेमध्ये आपल्यासोबत असणार आहे। आजची परिस्थिती अशी आहे, मराठवाडा असो, विदर्भ असो, महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये हे तिसरं वर्ष सलग आहे दुष्काळाचं। सततची नापिकी, ओला कोरडा दुष्काळ, मध्येच पडलेल्या गारा यामुळे शेतकरी सपशेल मोडून पडलेला आहे आणि आता ग्रामीण भागामध्ये इतकी भयंकर परिस्थिती आहे, यावर्षी मुलींची लग्न होणार की नाही याची काळजी शेतकऱ्याला आहे। मुलांची शिक्षण अर्धवट सुटतायत, बाहेर शिकायला गेलेल्या मुलांना पैसे नाहीत पाठवायला, त्यांना परत बोलवलं जात आहे। सरकारकडून जी मदत आम्हाला मिळते ती मदत देखील बँक मागच्या कर्जाची थकबाकी म्हणून आमच्या परस्पर काढून घेते। आमच्या सातबाऱ्यावरचा शिक्का तसाच राहतो। गावामधले खाजगी सावकार शेतकऱ्याला छळतायत आणि या सगळ्यामुळे वैतागून दररोज शेतकरी आत्महत्या करतो। यावर्षी 1410 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे। प्रेक्षक हो, एक शेतकरी म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची व्यथा झी 24 तासच्या माध्यमातून आज रोकठोकच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या समोर मांडणार आहे। आपल्याबरोबर या चर्चेमध्ये शेतकरी नेते किशोर तिवारी आहेत दिल्लीहून, अब्दुल सत्तार आहेत काँग्रेसचे निलंबित आमदार, औरंगाबादच्या स्टुडिओमधून संजीव उन्हाळे राजकीय विश्लेषक औरंगाबादच्या स्टुडिओमधून आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले आपल्या बरोबर आहेत। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तितकीच संवेदना सरकारला या सगळ्या बाबतीत यावी यासाठी आज
अत्यंत स्पष्टपणे या सगळ्यांनी मतं मांडावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन. किशोरभाई, मी आपल्याकडे येतो. आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची ही सगळी अशी परिस्थिती आज असताना दुसराही सोहळा 15,000 लोक बोलवली जात आहेत, मंडप टाकला जातोय, शेतकऱ्याकडे इतकं बघायला देखील सरकारला वेळ नाहीये का? सरकारचा हनीमून पिरियड अजून संपत नाहीये. नाही अजित, अशी परिस्थिती आहे की शेतकरी आत्महत्या ज्या मागच्या महिन्यात झाल्या आणि 120 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाडा आणि विदर्भात झाल्या, तो जो पहिला शपथविधी सोहळा झाला त्याला आम्ही फार विरोध केला, कारण एवढ्या अडचणीत शेतकरी कधीच नव्हते. आज सरकारने जो निर्णय घेतला आहे की 55 लाख हेक्टरमध्ये नापिकी झाली असं सरकार म्हणते. 20 लाख शेतकरी विदर्भाचे बाधित आहेत आणि 20 लाख शेतकरी या दुष्काळामुळे मराठवाड्याचे बाधित आहेत. परंतु आम्ही मागच्या 17 वर्षापासून शेतकरी आत्महत्याचा विषय घेतोय. पण 2006 मध्ये भयंकर परिस्थिती, पण त्यापेक्षा मोठी भयंकर परिस्थिती सध्या आहे. आणि मला नाही समजत की सरकार किती गंभीर आहे. आणि शिवसेना 2-4 दिवसापूर्वी बघा किती आक्रमक दिसत होती. आणि असे शपथविधी करायची आवश्यकता नाही. राजभवनात जागा आहे, 22-23 लोकांचा शपथविधी आहे, 30-40 लोक जमा करून घेऊन घ्यायला पाहिजे. आणि मला समजलं नाही आता काय आहे, कारण आम्ही सरकारला, मी म्हणजे 28 तारखेला देवेंद्र फडणवीस यांना भेटून गंभीर परिस्थिती सांगितली की हे 15 वर्षापासून तुम्ही पॅकेज देता आणि करीब 1 लाख कोटी रुपये देण्यात आले आणि सगळे खाऊन देण्यात आले. साध्या नरेंद्र जाधव समितीच्या शिफारसी, अन्न सुरक्षा देणे दुष्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, नुकसान भरपाई देणे, हे सरकारला सुचत नाहीये. आज मी दिल्लीमध्ये आहे, सरकारचा प्रस्ताव 4,000 कोटीचा मला सांगतो की जर कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं उभं पीक जर 50 लाख हेक्टरमध्ये खराब झालं आहे आणि सरकार स्वतः म्हणत आहे की 50,000 कोटीचं नुकसान आहे आणि शेतकऱ्यांना उभं करायला नवीन पीक कर्ज द्यायला 20-25 हजार कोटी लागत असतील आणि त्यांची आर्थिक मदत द्यायला लागत असेल तर ते कुठून येतील पैसे? आणि कोणी गंभीर नाही. आता या परिस्थितीमध्ये मला एक बोलायचं आहे अजित, की आम्ही एक मागणी केली आहे की या सगळ्या शेतकऱ्यांना ज्या शिफारसी आहे स्वामीनाथन आणि नरेंद्र जाधवच्या, तर ही अन्न सुरक्षा तात्काळ सुरू करा, आरोग्य सुरक्षा फुकट द्या, शिक्षण तुम्ही फुकट देऊन द्या तात्काळ, आणि तुम्ही यांना जो आर्थिक अनुदान आहे तर गारपिटीचा जो GR आहे तो GR इम्प्लिमेंट करून तात्काळ पैसे द्या. लोक मरत आहे आणि जिथे आत्महत्या होत आहे त्या ठिकाणी आम्ही जात आहोत, बघतोय त्यांना खायला अन्न नाही. अशा परिस्थितीमध्ये हा शपथविधीचा सोहळा तर त्यांनी रद्द करावा. काल मी नितीन गडकरीकडे चर्चा करत असताना तिथे देवेंद्रजी आले होते आणि मी माझ्या त्रागा प्रगट केला. अमरावतीच्या बैठकीतही मी गंभीरपणे प्रगट केला. आणि माझं जर ऐकत असतील उद्धवजी आणि देवेंद्रजी, तर त्यांनी ह्या शपथविधी कार्यक्रम वगैरे स्थगित करावा आणि पहिले मदत जाहीर करावी. पहिले मदत जाहीर करावी. हे जे सोहळे आहेत हे सगळे हे महाराष्ट्राची जनता बघतीये. शेतकरी आत्महत्या करत असताना अशा पद्धतीने सोहळे होत आहेत. अब्दुल सत्तार आपल्याबरोबर आहेत, काँग्रेसचे निलंबित आमदार. अब्दुल सत्तार, मराठवाड्यामधल्या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आता शेतीचं सगळं वगैरे जाऊच दे, आता जगायची भ्रांत पडली आहे शेतकऱ्याला, आणि असं असताना सरकार सोहळा साजरा करतंय. नाही, सरकार ज्या पद्धतीने आज आम्ही गेल्या 2 दिवसापासून ऐकू लागलो की त्यांची युती होत आहे, खाते वाटप होत आहे, किती मंत्रीपद द्यायचे, कोणाला द्यायचे, कसे द्यायचे, याच्यामध्येच सरकार मशगूल आहे. खरं म्हणजे सरकारने जे सोयाबीनच्या नुकसानीमुळे प्रचंड हानी झाली शेतकऱ्यांच्या मालाची, त्याच्या नुकसानाच्या बाबतीत आज काही चर्चा करायला तयार नाही. त्याचप्रमाणे कापसाचे भाव कोसळले, शेतकरी त्यामध्ये परेशान आहे, त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अनेक जे काही मकासारखे पीक आहे, काही ठिकाणी दुसरेही जे बागायत फळबागायत आहे, काही ठिकाणी वेगवेगळे पीक वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या विभागामध्ये घेतल्या जातात. त्यांची शेतकऱ्यांची एकंदरीत परिस्थिती बघितली तर दररोज 5, 6, 4 अशा पद्धतीने शेतकरी आत्महत्या करू लागला. शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा देण्याचं काम, शेतकऱ्याला त्या ठिकाणी हे जे आत्महत्या करू लागले शेतकरी, यांना एकदा यांनी वैयक्तिक मदत घोषणा केली पॅकेजच्या माध्यमातून, तर कुठेतरी त्या शेतकऱ्याकडे प्रायव्हेट सावकार येऊ लागला, त्याचा तगाजा वेगळा आहे. काही ठिकाणी सरकारी बँक आहे, त्यांचा तगाजा वेगळा आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी आपल्या मुलीचे लग्न ठरवलेले आहे, तोही कसा होईल याच्या परेशानीमध्ये त्याला काही कळू लागला नाही. आणि अशा या भयानक परिस्थितीमध्ये सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले, महाराष्ट्राच्या नागपूरच्या दौऱ्यावर गेले, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघावरच्या ज्या ठिकाणी आहे तिथे दौऱ्यावर गेले, अमरावतीच्या दौऱ्यावर गेले, परंतु असं ठोस पाऊल आतापर्यंत उचललं नाही. यामुळे हे किती दिवस चालणार, कसं चालणार, सरकारच्या माध्यमातून सरकारचे धोरणं घेणं, सरकारचे निर्णय घेणं ही एक वेगळी गोष्ट आहे. परंतु अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार काय करणार आहे? हे म्हणतात आम्ही केंद्राकडे 4,000 रुपयाची मागणी केली, 4,000 कोटी रुपयाची. आता 4,000 कोटी रुपयाची मागणी केली, त्यांचेच मित्र पक्ष खैरे साहेब सभागृहामध्ये बोलतात का सरकारने 2,000 कोटी रुपये द्यावं. म्हणजे यांच्या कमीत कमी यांनी आपल्या पक्षाच्या खासदार आमदारांना तरी कळवायला पाहिजे की निश्चित तुम्ही किती घेणार आहे, किती पैसे देणार आहे, कसे देणार आहे. आणि अशा पद्धतीने केंद्राकडे ज्या पद्धतीने मागण्या चालू आहे, हे म्हणतात केंद्राला प्रस्ताव पाठवला. खरं म्हणजे केंद्राला आतापर्यंत प्रस्तावच गेलेला नाही. केंद्राला जोपर्यंत प्रस्ताव जाणार नाही, केंद्राची टीम येणार नाही, तोपर्यंत आपण दररोज जे 4-5 लोक आत्महत्या करू लागले शेतकरी, यांची वाट किती दिवस बघणार. आणि हे कुंभकर्णासारखा झोपलेल्या सरकारला जागृत करण्यासाठी एक गोष्ट आणखी तुमच्याकडून एक गोष्ट तुमच्याकडून आता तर तुम्ही सभागृहात नाही आहात, पण तुमच्या पक्षाच्या वतीनं तुम्ही मांडाल का की सरकारकडून जी मदत येते ती परस्पर बँका सोसायट्या काढून घेतात, आमच्या सातबाऱ्यावरचा शिक्का तसाच राहतो, ते पैसे शेतकऱ्याला कसे मिळतील यासाठी तुमचा पक्ष काय करेल का? आपण चांगला महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधला. खरं म्हणजे हे जे बँकेच्या माध्यमातून जाण्याच्या ऐवजी सर्व शेतकऱ्यांचे खाते आता त्यांच्या अकाउंटवर पैसा जावा. बँक आधी त्यांचा जुना कर्ज कदाचित कापून घेतला आणि तो त्याला मदताच्या रूपाने आज जे सरकार पॅकेज देणार आहे तो मिळाला नाही, तर याच्यामुळं परत एक शेतकऱ्यामध्ये उद्दानीचा इथे शेतकरी कुठेतरी शंका कुशंका वाटेल का मला जे पॅकेज देऊ लागले ते पॅकेज डायरेक्ट शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. हे जे जुने कर्ज माफ करण्याची त्यांची घोषणा आहे का आम्ही एकदा सरकारवर आलो तर आम्ही पूर्ण 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू. हे प्रश्न, हे जे मुद्दे आहेत, हे ज्या मागण्या आहेत, हे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष नेत्यामध्ये असताना त्यांनी केलेली आहे आणि त्यांची मागणीची त्यांनी अंमलबजावणी करावी. आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी वेळ का लागतो हे काही कळत नाही मला. राज्य शासनानं काय करणार आहे, कोणत्या पद्धतीने करणार आहे? आज शेतकरी ज्या पद्धतीने सोयाबीनवाला शेतकरी पिकवणारा शेतकरी असेल, कापूस पिकवणारा शेतकरी असेल, मकाचा पीक पिकवणारा शेतकरी असेल किंवा अनेक भरड धान्य पिकवणारा शेतकरी असेल, त्यांनी कर्ज घेतला, त्या शेतीमध्ये लावला, शेतीमधून उत्पन्न काहीच झालेलं नाही, काहीच उत्पन्न यावेळेला आलेलं नाही. आणि या वर्षीचा दुष्काळ नेमका कसा वेगळा आहे? कारण सतत 3 वर्ष झाली वेगवेगळ्या पद्धतीचा हा सगळा दुष्काळ आहे. कधी पाऊसच येत नाही, तो वेळेवर येत नाही, जोरात येतो, गारपिटीने सगळं नष्ट होतं. संजीव उन्हाळे सरांना मला या संदर्भामध्ये विचारायचं की यावर्षीचा दुष्काळ नेमका वेगळा कसा आहे? मात्र एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर या वर्षीचं संकट किती गंभीर आहे आणि ते आत्तापासूनच इतकं भयंकर जाणवायला लागलंय, त्यामुळं आळस झटकून सरकारनं कामाला तर लागलंच पाहिजे, पण जी सुस्त प्रशासन यंत्रणा आहे, दुष्काळाचाही मलिदा तिनं मागच्या वेळेला खाल्ला, त्या प्रशासन यंत्रणेला कसं सरळ करणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे. त्यावर बोलूयात एका ब्रेक नंतर. रोखोकमध्ये आपण चर्चा करतोय सरकार हवेत आणि बळीराजा वाऱ्यावरती. संजीव उन्हाळे सर माझ्याबरोबर आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. उन्हाळे सर, दुष्काळ हा काही नवा नाहीये, पण यावर्षी सतत 3ऱ्या वर्षी बळीराजा दुष्काळाला सामोरा जातोय. थोड्या बहुत प्रमाणात इकडे तिकडे निसर्गामुळे सगळं असतंच, ते शेतकरी कायम सहन करतो, त्याबद्दल त्याची ओरड नसते. पण या वर्षीचा दुष्काळ हा कसा भयानक आहे, किती भीषण आहे आणि हा कसा वेगळा आहे? एक तर असं आहे की आमच्या मराठवाड्याला दुष्काळ हा नवीन नाही आहे. अवर्षण प्रवण हा भाग आहे. सातत्याने एक वर्ष आम्ही दुष्काळाला तोंड देत असतो. परंतु हा जो दुष्काळ आहे हा कुठल्या पॅकेजनी दूर होण्यासारखा नाही. हा दुष्काळ कोट्यावधी रुपये अंड्याने दूर होणार नाही. याचं जरा कारण समजून घ्यायची गरज आहे. अगदी. एक तर असं आहे की हा दुष्काळ तिहेरी दुष्काळ आहे. एक आहे हा मेट्रोलॉजिकल, हायड्रोलॉजिकल आणि ॲग्रिकल्चर असा तिन्हीचा एकत्रीकरण झालेला आहे. मेट्रोलॉजिकल दुष्काळ म्हणजे हवामानविषयक दुष्काळ असा झाला आहे की हवामान बदलाचे खरे खुरे फटके आता आम्हाला बसायला सुरुवात झालेली आहे.
गेल्या 10 वर्षापासून आमचं उडीद, मूग, सूर्यफूल, खरीप ज्वारी अशी अनेक पिकं हळूहळू कमी होत गेली आणि आता गारपीट आलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या हवामान, एका गावामध्ये वर पाणी पाऊस पडतं, खाली पडत नाही अशी परिस्थिती आहे. इतकी प्रचंड दोलायमानता तयार झालेली आणि याच्यामुळं जो परिणाम झाला आहे हा परिणाम हा पहिला आहे. दुसरा असा आहे की हायड्रोलॉजिकल दुष्काळ, म्हणजे जरी मराठवाड्यामध्ये 32% पाणीसाठा आहे असं म्हटलं गेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये हायड्रोलॉजी म्हणजे पाण्याचा, भूजलाचा उपसा हा अतिशय प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे अमर्यादित असा उपसा आहे आणि हा अमर्यादित उपसा कुठेही थांबवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न केला गेला नाही. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की साधं पिण्याचं पाणी हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 61% लोकांना मिळत नाही असं IITचं संशोधन आहे. आणि अशीच पद्धतीची परिस्थिती ही परभणी आणि बीडमध्ये देखील आहे, जी 48 आणि 41% आहे. म्हणजे साधं पिण्याचं पाणी इतक्या वर्षामध्ये आपण देऊ शकतो, अत्यंत गंभीर आहे. आणि हायड्रोलॉजिकल हा दुष्काळ वाढत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की यावेळेस ॲग्रिकल्चरचा सगळ्यात मोठा दुष्काळ पडला. गेल्या वेळेस रबीचं पीक आलं नाही, यावेळेस खरीप गेलं, पुढे रबी येण्याची शक्यता नाही, अजून 4 महिने काही होणं शक्य नाही. म्हणजे जवळपास 12 आणि 4 16 महिने हा शेतकरी पिकाविना राहिलेला आहे. शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि ह्या उद्ध्वस्ततेतूनच मराठवाड्यामध्ये जवळपास 422 एवढ्या आत्महत्या घडल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये बीडमध्ये 117 आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात घडलेल्या आहेत. हे सगळं घडण्याचं कारण असं की शेतीमध्ये काही उरलं नाही. आता आपण काय करायचं असं समोर भविष्य दिसत नाही, ही परिस्थिती. आणि दुसऱ्या बाजूला कापूस आणि सोयाबीन असं मोनोकल्चरल क्रॉप आहे, हे फक्त जास्त पैसा मिळतो म्हणून लावलं गेलं आणि नेमक्या त्याच पिकाला फटका बसला, त्याचे भावही खाली घसरले राष्ट्रीय पातळीवरचे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळं ही म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे पीक आलं त्याला भाव नाही आणि जे आलेलं आहे ते अत्यंत कमी, अशी वाईट परिस्थिती मला असं वाटतं यावेळेस निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी राजकारण करण्यापेक्षा हा विषय कशा पद्धतीने पुढे जाईल, शाश्वत पद्धतीने मराठवाड्याला कसं हे करता येईल किंवा सगळ्याच भागाला कसं देता येईल, याच्यावर मिक्स क्रॉपिंग कसं करता येईल, या सगळ्याबद्दलचं मला असं वाटतं विचार याचवर आपल्याला खूप गांभीर्याने चर्चा करायची आहे. कारण या सगळ्या करता सगळे पक्षभेद विसरून राजकारण्यांनाही प्रयत्न करावे लागतील आणि समाजातल्या सगळ्याच लोकांना प्रयत्न करायला लागतील. पण या सगळ्यामुळे इकॉनॉमिक दुष्काळ येईल का? कारण आत्ताच परिस्थिती इतकी गंभीर आहे, लोकांच्या घरात खायला अन्न नाहीये. दुष्काळ हा ऑलरेडी आलेला आहे, दारात नाही तो घरात आलेला आहे. इकॉनॉमिक नाही, फायनान्शियल परिस्थिती अत्यंत परिस्थिती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की मराठवाड्यासारखा जो भाग आहे त्या ठिकाणी ज्या जिल्हा बँका आहेत, सहकारी चळवळ आहे, हे अत्यंत उद्ध्वस्त स्वरूपात आहेत. कसल्याही प्रकारचं क्रेडिट लोकांकडे नाही. गेल्या वेळी देखील जे पॅकेज दिलं गेलं त्या पॅकेजच्या माध्यमातून जिल्हा बँका आणि या बँकांना पैसे जास्त मिळाले, शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मला असं वाटतं की एका बाजूला बँकांनी सुद्धा क्रेडिट देण्याची गरज आहे आणि एक धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी देण्याची गरज आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही कोटी रुपये दिल्याने हा तात्पुरती नुकसान भरपाई मिळेल, परंतु हे कितीतरी दिवस अजून काढायचे ते लक्षात घ्या की आता पुढचे 7-8 महिने ज्या पद्धतीने परिस्थिती गंभीर होत जाणार आहे, ही परिस्थिती चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण होणार आहे, पाण्याची होणार आहे आणि अन्नधान्याची देखील टंचाई आहे. आणि या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याचा जो भाग आहे तो भूभाग देखील छोटासा राहिलेला नाही. म्हणजे विदर्भाचा देखील काही भाग आणि मराठवाड्याचा हा सलग पट्टा मला असं वाटतं दुष्काळाने ग्रासलेला आहे. अगदी सर, या सगळ्या मुद्द्यावर आपण पुन्हा परत येऊयात. पण सरकार हवेत आणि बळीराजा वाऱ्यावरती हा जो आपला विषय त्यालाच अनुसरून नाना पटोले आपल्याकडे येतो. नानासाहेब, मला तुम्ही काढलेला बैलबंडी मोर्चा अजूनही आठवतोय. शेतकऱ्यांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरून भांडत होता तेही आठवतंय. पण आता राज्यामध्ये आज तुमचं सरकार आलेलं आहे, तुम्ही स्वतः विदर्भातून आहात, वेगळं सांगायची गरज नाहीये. शेतकऱ्यांचे नेते तुम्ही आहात, सगळा त्रास अत्यंत जवळून बघता, तुम्ही लोकांमध्ये असता. असं असताना तुमचं सरकार मोठा मंडप घालतंय, 15,000 लोक औपचारिक बोलवलेत कार्यक्रमाला. हे सगळं पटतं का तुम्हाला? अजित, मला या चर्चेमध्ये याला राजकीय न घेता या चर्चेला खऱ्या अर्थानं हे जे संकट आमच्यावर आलेलं आहे, या संकटावर आम्हाला मात कशी करता येईल याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण की आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीला आपल्याला जस्टिस कसं देता येईल या चर्चेच्या माध्यमातून राज्याचं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, त्याला आता या माध्यमातून सांगणं हे आपल्या गरजेचं आहे. आणि उन्हाळेजींनी चांगला विषय या ठिकाणी मांडला. मी तुम्हाला सांगतो की 1972 पेक्षा हा मोठा दुष्काळ आपल्याला पडलेला आहे. 1972 मध्ये 16,147 गावं महाराष्ट्रामध्ये दुष्काळीत होते. या वर्षाला आपल्याला
जवळपास 1,30,00,000 शेतकऱ्यांवर तर दुष्काळाची झळ पोहोचलीच, पण यावेळेस जवळपास त्याच्यापेक्षा जास्त गावं या दुष्काळीमध्ये सापडलेली आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये बागा वाळून गेल्या, पिण्याचं पाणी आज नाही, मजुरांच्या हाताला काम नाही, गावच्या गावं आज महाराष्ट्रामध्ये खाली झालेत असं चित्र आपण पाहतोय. राज्य सरकारने जी काही परिस्थिती आता मागच्या काळात जी झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे मॅन्डेट बहुमताचं कुठल्याही पक्षाला मिळालं नाही आणि त्याच्यामध्ये सरकार स्थिर बनावी याच्यामध्ये त्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करते आहे. पण यामध्ये मी अजून पुढे जाऊन सांगेल की मी परवा पण लोकसभेमध्ये मागणी केली की ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय आपत्ती घोषित करून त्यांना जे सरळ पैसे देण्यात आले त्या पद्धतीचं राज्य सरकारला विशेष करून महाराष्ट्राला त्या पद्धतीची मदत खासदार झाल्यानंतर आपण ते मांडलं ते आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्याच्यासाठी आपलं अभिनंदन नानासाहेब. मला इथे एक ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकला जाण्यापूर्वी तुमच्या मनातलं जाणून घ्यायचंय. राजकारण इथे करायचं नाही, पण शेवटी तुम्ही राजकारणी आहात. शेतकऱ्यांनी बहुमतानं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. शेतकरी संकटात असताना असा सोहळा होतोय हे तुमच्या मनाला तुम्हाला पटतंय का? याचं उत्तर द्या. ब्रेकवर जायचं आपल्याला. अजित, माझं आता म्हणून मी अजित तुम्हाला सांगतो की त्याला राजकीय नाही, आपल्याला मदत. कारण की आता मगाशी किशोर तिवारीने म्हणालात की स्वामीनाथन समितीच्या शिफारसी, ज्या 201 शिफारसी स्वामीनाथन समितीने केलेल्या होत्या त्या मागच्या सरकारने मान्य केल्या नाही. खऱ्या अर्थानं मूळ आपण, कारण का दुष्काळ काही एका दिवसाचा नाही, उन्हाळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हा दुष्काळाला किती लोक त्याला जबाबदार आहेत. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही अलीकडच्या सांगतात आहेत, आपण आतापर्यंतच्या पाहिल्यात तर त्याच्यामध्ये आपण गेलो तर राजकारणात चर्चा होऊन जाईल. मला राजकारणामध्ये जायचं नाही. तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत आता तुमच्या नवीन सरकारकडून, म्हणून वाईट वाटते. अब्दुल सत्तारांना तर आपण विचारूया. एक दिवसाचं अजय 2007 मध्ये जे कर्जमाफीची घोषणा झाली, आपल्याला लक्षात असेल कॅगचा रिपोर्ट आला, नकली शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या ज्याचं कर्ज नव्हतं तशा लोकांना कर्ज माफ केलं. कॅगच्या रिपोर्टमध्ये काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला नानासाहेब मोठ्या प्रमाणावरती झोडून काढलं होतं झी मीडियाने त्यावेळेला. त्यांचा दोष आहेच आहे. एका दिवसात हे सगळं झालेलं नाहीये. पण तुम्हाला ब्रेकवर जायचंय. तुम्हाला हा सोहळा पटतोय का? शेतकरी संकटात आहे, सरकार सोहळा साजरा करते, पटतंय का? अरे सोहळा नाही आहे, ती फॉर्मॅलिटी आहे. तिला आपण कसं तुम्हाला ते सोहळा एका ब्रेकची वेळ झाली. पण नाना पटोले, मी शुभेच्छा देईन आपल्याला. तुम्ही देखील भविष्यात मंत्री व्हाल आणि या आधीचे अनेक सोहळे आपण बघितले असतील. दरबार हॉलमध्ये साध्या पद्धतीनं ही सोहळा होतो, हरकत नाही. राज्यातला शेतकरी संकटात आहे, सरकार हवे ते, आणि बळीराजा वाऱ्यावरती आहे. चर्चा आपण करूयात. काय उपाय दुष्काळावरती असले पाहिजेत? उत्तर जनतेनं महाराष्ट्राचे ऐकलेलंच आहे. जनतेला ते पटलं की नाही पटलं त्याचं उत्तर योग्य वेळी जनता देत असतेच. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतोय. रोकठोक मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सरकार हवेत आणि बळीराजा वाऱ्यावरती. किशोर तिवारी माझ्याबरोबर आहेत. किशोर तिवारी, नाना पटोलेंचं उत्तर आता आपण ऐकलं की ही सगळी फॉर्मॅलिटी आहे असं म्हणतायत नानासाहेब. आता जी एकूण सगळी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये निदान थोडंसं तरी भान ठेवायला हवं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या पुढच्या काळामध्ये मागच्या सरकारमधले टँकर माफिया, चारा माफिया, चारा छावणी माफिया हे सगळे कोण होते? सत्ताधारी पक्षाचे होते का? हे सगळं उघड सत्य आहे. तेच पुन्हा आता रिपीट होऊ नये. ज्या प्रशासनानं दुष्काळाचा मलिदा खाल्ला त्या प्रशासनावरती वचक राहावा म्हणून आता नवीन सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. कारण दुष्काळाच्या उपाययोजना तर आपल्याला करायला लागणारच आहे. या बाबतीत काय वाटतं आपल्याला, काय करावं सरकारनं? नाही, असं आहे, चर्चा गंभीरपणे होते आणि नाना हा शेतकरी नेता आहे आणि तो भाजपमध्ये असल्यामुळे तो बोलणार नाही. परंतु वानखेडे स्टेडियम मधली शपथविधी होणारा शपथविधी शेतकऱ्यांना बोचत आहे. उन्हाळे साहेबांनी फार गंभीर प्रश्न घेतले आहेत आणि अब्दुल सत्तार साहेब जितक्या प्रेमानं बोलत आहे आणि पोटतिडकीने बोलत आहे. परंतु असं झालं की मागच्या 15 वर्षाच्या आघाडी सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या बद्दल तर त्यांचे धोरणं,
परंतु असं झालं की जेव्हा भाजपला लोकांनी भरघोस मतदान करून आणलंय आणि विदर्भात तर अशी परिस्थिती होती की शेतकऱ्यांच्या एवढा रोष होता की लोकसभेतही दिसला आणि विधानसभेतही दिसला. परंतु एक महत्वाचे मुद्दे होते काही की ज्याच्यामुळे भाजपला मतदान केलं. एक होतं की शेतकऱ्यांकडे पत नाही तर यांनी म्हटलं 7/12 कोरा करून देऊ. दुसरं एक महत्वाचं होतं जे मोदीजींना आम्ही पाठिंबा दिला आणि मोदीजींना जे कबूल केलं की लागवड खर्च अधिक 50% नफा असा हमीभाव आम्ही देऊ आणि त्या हमीभावात आम्ही विकत घेऊ. आता अशा परिस्थितीमध्ये काय झालं की 6 महिने सरकार आलं परंतु हे लोक या विषयावर बोलतच नाहीये. महाराष्ट्रात सरकार आलं या विषयावर बोलत नाहीये. तर लोकांना यांच्या नियतीवर प्रश्न उभे राहिले आहेत. सरकार मागच्या सरकारवर विश्वास नव्हता म्हणून यांना निवडून दिलं आणि हे लोक जर विश्वासघात करत असतील तर त्याच्या नैराश्यामुळे या 1 महिन्यात खूप आत्महत्या झाल्या असतील तर हे गंभीर प्रश्न आहे. आणि नाना तुम्ही विधान तिथे मांडता लोकसभेत ओरडून मांडता आणि मग राज्य सरकार किती गंभीर आहे आणि केंद्र सरकार किती गंभीर आहे. उद्याला कृषी मंत्री नागपुरात येत आहे त्यांनी तिथे घोषणा करायला पाहिजे. अहो लोकांना दिलासा दिला तर आत्महत्या थांबतील. प्रश्न काही उन्हाळे साहेबांनी काही मुद्दे काढले की पाण्याचा वापर किती व्हावा पिकं काय घ्यावी आणि एक शॉर्ट टर्म असतो की ते शॉर्ट टर्म सोल्युशन आहेत त्याच्यावरही शिफारसी आहे त्या लागू कराव्या. अन्न सुरक्षा द्यावी आरोग्य सुरक्षा द्यावी शिक्षणाचा खर्च पूर्ण घ्यावा मुलीच्या लग्नासाठी अनुदान द्यावं हे कोण सांगावं. आणि जे 15 वर्ष अधिकारी या कृषी धोरण आणि पॅकेज देत होते ते अधिकारी त्यांच्या चर्चेत असतील आणि तेच मस्तवाल अधिकारी पुन्हा पॅकेज देत असतील आणि तेच दलाल तिथं असतील तर काय परिस्थिती बदलली नाही. हे बघा निरोप फार आहे. मला विचारलं असतं मी भाजपमध्ये नाही परंतु मला विचारलं असतं तर असे शपथविधी आणि असे सोहळे मी घ्यायला नकार दिला असता पण कोण बोलणार आणि काय बोलणार मला समजत नाही. हे काय वेळ आपल्याकडे कमी आहे. मी नाना पटोलेंकडे जातो. नानासाहेब खरं तर कसं माहिती का कायम चर्चेमध्ये नाना पटोले म्हणजे आम्हाला असे आक्रमक ऐकायची सगळी सवय आहे आणि ते तुमच्या चेहऱ्यावरून इथे दिसतंय. तुमच्या मनात नाही तुम्ही शेतकऱ्यांचे नेते सर्वसामान्यांचे नेते आहात. आता ही जी सगळी परिस्थिती आहे काय नेमकं विदर्भामध्ये केलं पाहिजे. खूप गांभीर्य आहे या सगळ्या गोष्टीला. काय गांभीर्यानं आपण काय कराल आता ते सांगा कारण लोकांनी अपेक्षा निवडून दिले तुम्हाला. नाही आमचा मुद्दा अजित याच्यामध्ये स्पष्ट आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे राजकीय चर्चा होऊ शकत नाही. या चर्चेमध्ये आम्ही प्रॉपरली आता शेतकऱ्यांना आणि हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसासाठी विचार करण्याची ही वेळ आहे. दुष्काळाला एवढ्या भयावह दुष्काळाच्या पुढे आम्ही जेव्हा जातोय सगळं जे काय ते सगळं राजकीय धोरणांचाच परिपाक आहे. राजकारण्यांनी निर्णय घेतला पाहिजे राबवला पाहिजे प्रशासनावर वचक ठेवला पाहिजे. राजकारण होऊ शकत मान्य मी मान्य करतोय पण एक गोष्ट याच्यातली मी तुम्हाला सांगतोय की आज शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करणं ही आज पहिली त्याच्यातली भूमिका आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसासाठी रोजगार त्या ठिकाणी उभे करावं लागणार आहे. मी अनेक गावं पाहिलीत की त्या गावामधून लोकांनी पलायन करून घेतलं. घरामध्ये कोणी नाही कुलपं लावून घेतली. म्हणजे असं वाटतं की ते गाव त्या गावात कर्फ्यू लागला की लोक नाहीत असं चित्र मी काही गावांना भेटी केल्या मधल्या काळामध्ये. तर ही परिस्थिती आज आम्ही पाहतोय. निश्चितपणे मला हे सगळं दुष्काळ पाहून मीच तो नाना पटोले की महाराष्ट्रातलं त्यावेळेचं आघाडीच्या सरकारनं शेतकऱ्यांचं कर्जमाफीची भूमिका ज्या पद्धतीने नकली घेऊन चुकीच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं आणि जे खरे शेतकरी होते ज्याचं कर्जात ते डुबलेले होते आणि त्याची आत्महत्या करत होते त्याचं कर्ज माफ करत नव्हतं तर ह्याच नाना पटोलेंनी त्यावेळेस विधानसभेमध्ये आमदारकीचा राजीनामा दिला. मी परवा पण आदरणीय प्रधानमंत्र्यांना भेटलो त्यांना ह्या सगळ्या वेदना मी स्पष्ट केलेल्या आहेत. ते म्हणालेत की निश्चितपणे आमचं तातडीनं रिपोर्टही मागणं चालू आहे. लोकसभेमध्ये सुद्धा आता त्याच्यावरची चर्चा चालूच आहे. उद्या पण चर्चा आहे. मी पूर्ण दिवसभर लोकसभेमध्ये केव्हा ना केव्हा संधी येईल आणि आम्ही त्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या भावना मांडून सरकारकडून त्या सगळ्या प्रश्न सोडवून घेऊ अशा पद्धतीचं दिवसभर लोकसभेमध्ये बसून त्या सगळ्या याला कारण की जे वेदना आज महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या आणि माझ्या गरिबांच्या आहेत ते कधी नाना पटोलेला शांत बसू देणार नाही आणि त्याची लढाई नाना पटोले त्याकरता तुम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेच्या शुभेच्छा आहे. लोकांसाठी लढा आणि लोकांकरता हा 7/12 तुम्ही कोरा करून आणून दाखवा. एका ब्रेकची वेळ झाली आहे पण ब्रेकला जाण्यापूर्वी पुन्हा नाना पटोले आपल्याला जे वाटतंय की ते आपल्याला करावं लागणार आहे किंवा जो शपथविधी आहे जो सोहळा आहे त्या सोहळ्याच्या बद्दल मात्र अत्यंत सोयीस्कर भूमिका तुम्ही घेताय आणि किशोर तिवारींनी सांगितलंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका मनोभूमिका या सोहळ्याच्या संदर्भामधली काय आहे. खूप गंभीर हा विषय.
एका ब्रेक नंतर पुन्हा लगेचच परततोय. पाहत राहा रोखोक. सरकार हवेत आणि बळीराजा वाऱ्यावर रोखोकमध्ये आपण चर्चा करतोय. आपल्याबरोबर अब्दुल सत्तार आहेत. अब्दुल सत्तार, नाना पटोले आता असं म्हणतायत की या सगळ्यामध्ये कुठं राजकारण आणू नका. हा अत्यंत गंभीर विषय, खरं तर तो विषय गंभीर आहेच, पण आता नाना म्हणतात राजकारण आणू नका. हा जो शपथविधी सोहळा आहे ती औपचारिकता आहे असंही ते म्हणतायत, पण सातबारा कोरा करायला हवा याची गरज ते व्यक्त करतायत. काय म्हणाल आपण? नाही, मला नानाला एक आठवण करून द्यायची. त्यांनी ती आठवण करून दिली की मी आघाडी सरकारमध्ये सत्तेमध्ये असताना राजीनामा दिला. ते बरोबर धानाच्या शेतकऱ्याला न्याय नाही मिळाला. शेतकऱ्याच्या कर्जमाफीला बरोबर त्यांनी ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे तशी नाही दिली. आता मला नानाला आठवण करून द्यायची की तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये कदाचित तुमचा सरकार यावेळेस शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये, कर्ज माफ करण्यामध्ये अपयशी ठरला. आणि मी एक आठवण करून देतो की काँग्रेस राष्ट्रवादीने ते केलं नाही सत्ता साहेब. आणि आता जे विरोधी पक्ष नेते म्हणून सगळा दौरा करत होते तेही आता सरकारमध्ये जाणार आहेत. म्हणजे शेवटी साठमारीत आम्ही अडकतो, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य शेतमजूर, सर्वसामान्य माणूस. म्हणजे ती एक आठवण तुम्हाला असावी, बाकी काही नाही. ते म्हणतात का नाही, ते म्हणतात राजकारण नाहीये, राजकारणाचा प्रश्न नाहीये, ते आता सत्तेमध्ये आहे म्हणून त्यांना आठवण करून द्यायची. कदाचित नरेंद्र मोदी सरकारने सरळ हाताने शेतकऱ्याला मदत केली नाही तर ते तिथेही आता राजीनामा देणार का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे का हे किती दिवस चालणार हा घोळ राजकारण आणि युती आघाडी, की कुठतरी एक पक्ष येऊ लागला, दुसरा पक्ष जो आज आपण जशा पद्धतीने आज प्रश्न मांडला की जे सत्तेमध्ये होते ते आज आम्ही विरोधी पक्षामध्ये, आम्ही आमची विरोधी पक्षाची भूमिका माजू लागलो. शिवसेना जी दिवसामध्ये सत्तेमध्ये होती आणि रात्री जी आपसमध्ये कॉम्प्रोमाइजमध्ये चालत होती ती आता सत्तेमध्ये येऊ लागली. 15,000 लोक येऊ लागले, आलिशान मंडप टाकणं चालू आहे. ही जी परिस्थिती की तुम्ही जी सत्ताधारी असताना भूमिका बजावली ती त्यांनी बजावू नये अशी आमची इच्छा आहे. म्हणजे मी तुम्हाला ते आठवण करून देतो की तुमच्याकडून काही सातबारा कोरा झाला नाही, त्यांनी तरी आता निदान करावा. नाना पटोले, मी आपल्याकडे येतो. नाना पटोले, आमच्याकडून नाही, आमच्याकडून आम्ही 72,000 कोटी रुपये माफ केले होते केंद्र सरकारने. राज्य सरकारने 6,200 कोटी रुपये माफ केले होते. आम्ही शेतकऱ्यांना आमच्या पद्धतीने जे मदत केली त्यावेळेस हे जे भारतीय जनता पार्टीचे आज जे सत्ताधारी येऊन बसलेले आहेत ते मुख्यमंत्रीजी असतील किंवा एकनाथरावजी खडसे असतील, यांनी आमच्या सरकारवर ज्या पद्धतीने विरोधी पक्षाची भूमिकेमध्ये ते बोलत होते का सरकारचा आजचा भाव जो आहे तो 5 ते 6,000 रुपयापर्यंत तेजी मंदीमध्ये जातो, ते शेतकऱ्याला पुरत नाही. आज त्यांना मी आठवण करून देऊ लागलो का 4,000 रुपये कापसाचा भाव आहे, ते शेतकऱ्याला पुरतो का? आज मकाचा भाव आहे 900 रुपये, आमच्या वेळेस 1,600 रुपये होता, आज ते 900 रुपयावर आला, हे शेतकऱ्याला पुरतो का? आणि सोयाबीनची अवस्था आपण पाहिली तर त्याचे भाव गडगडले म्हणून शेतकऱ्याकडे जे थोडंफार आला तेही हातामध्ये पडत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा मधला जो पैसा आहे गॅपचा 6,000, 6,500 आणि 4,050 रुपये या मधला तो फरक हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देणार का याची घोषणा किती पैसे देणार दिलं. तुमच्या काळात प्रधानमंत्री येऊन गेले. विदर्भात काय झालं? किशोर तिवारी, मी आपल्याकडे येतो. काय की आत्महत्या यांच्या काळात पण झाल्या, आता इथं सुद्धा या थांबत नाहीयेत. हे बरोबर यांचे सत्ताधारी विरोधी सत्ताधारी असा आदला बदल झाला, पण ती तशी भूमिका एकमेकाची एकमेक प्रत्येक अगदी व्यवस्थित वठवतोय. शेतकऱ्याला काही मिळत नाहीये. काय या सगळ्याच्या पाठीमागे कारण आहे? पॅकेज दिला होता विदर्भासाठी खास बाब म्हणून. एक मिनिट असं आहे की अब्दुल सत्तार जितक्या पोटतिडकीने बोलतात तितकं तर सरकारी मांडत नाही. तर मला काय बोलायचंय, मी बोलायचं काय अजित? हा जी किशोरजी, मी आपल्याशीच बोलतोय, बोला. नाही, असं आहे की UPA 2च्या ज्या पॉलिसीज होत्या किंवा UPA 1च्या पॉलिसीज होत्या किंवा केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या ज्या पॉलिसीज होत्या लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कोरडवाहू शेतकऱ्यांबद्दल, त्या चुकीच्या होत्या आणि पॅकेजेसची डायरेक्शन चुकीची होती. याच्यामुळेच हा प्रश्न सुटला नाही. परंतु NDA 2 मध्ये UPA 2च्या कोणत्याच पॉलिसीज मध्ये ड्रास्टिक चेंज करण्यात येत नाही आहे. आणि महाराष्ट्रातही सरकार आल्यानंतर त्या ज्या
धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. मग ते मोनोकल्चर असेल किंवा पाण्याचा उपसा असेल किंवा म्हणजे सरकार त्यांना बदललं मिळणारा तरी भाव असेल किंवा सरकार बदललं बँकांचं तरी धोरणं बदललेली नाहीत अजून. अरे नोकरशाही तीच आहे ना, नोकरशाही तीच आहे. नक्की अगदी आणि आपल्याकडे या नोकरशाही तिवारी साहेब आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सत्तांतर झालं तरी नोकरशाही तीच आहे. उन्हाळे सर, तुम्ही मगाशी खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडत होते. अगदी शेवटचा थोडा वेळ आता माझ्याकडे राहिलेला आहे. काय नेमकं महत्वाचं केलं पाहिजे? महाराष्ट्रातला सगळा शेतकरी आता हा कार्यक्रम बघतोय, ऐकतोय. प्रशासन तेच आहे आणि बदललेलं काही नाहीये, हे खूप गंभीर आहे. मुळामध्ये असं आहे की राजकारणी जे लोक असतात, पॉलिटिशियन्स, हे खऱ्या अर्थानं चेंज एजंट्स म्हणजे खऱ्या अर्थानं बदलाचे अग्रदूत आहेत. त्याच्यामुळं तो बदल त्यांच्यापासून घडला पाहिजे. अगदी. आता खरं म्हणजे शिवसेनेने खरं म्हणजे दुष्काळाच्या याच्यावर पहिला लोकांना भेटण्याचा कार्यक्रम केला आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना असं वाटतं की खरं म्हणजे हा जो शपथविधी हा साध्या पद्धतीने या परिस्थितीमध्ये झाला पाहिजे आणि नवीन सरकारने हा काही बदल झालेला आहे हे दाखवून देण्याची त्यांना एक चांगली संधी होती किंवा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या दुष्काळाच्या बाबतीत असं होतं की प्रत्येकजण कोटी कोटीची भाषा करतं. मला असं वाटतं की पहिली जर गरज करायची असेल तर दुष्काळाबद्दल राजकीय मानसिकता लोकांची बदलण्याची गरज आहे. एक आपल्या मनामध्ये जो एक बॅकलॉग, पैसे आले आणि गेले हे जे झालेलं आहे त्याच्यापेक्षा देखील हा जो दुष्काळ कशा पद्धतीने त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला असं वाटतं बदलण्याची गरज आहे. मुळामध्ये महाराष्ट्रामधली जी शेती आहे ही जवळपास 83% वर शेती कोरडवाहू आहे आणि त्या कोरडवाहूसाठी विचारणे आणि सगळं सिंचनाच्या बद्दल 17% बद्दल केलेलं आहे. त्याचं देखील बाष्पीभवन होत आहे, त्याच्या वितरिका नाही आहेत. ही अत्यंत परिस्थिती महाराष्ट्रभर आहे. मला असं वाटतं की या कोरडवाहू शेतीमध्ये खऱ्या अर्थानं काय बदल होईल याच्याबद्दल वेगळं चिंतन करण्याची गरज आहे. लोक या क्षणाला अडचणीमध्ये आहेत, आत्महत्या करतायत आणि सैरभैर झालेले आहेत. अशी भीती आहे की शेतीमध्ये कोणी राहील की नाही इतक्या शेतीबद्दलची मला असं वाटतं. उन्हाळे सर आणि कार्यक्रम संपताना त्या संदर्भामध्ये एक विशेष आवाहन आपण करणार आहोत. पण जाता आता नाना पटोले, मला तुम्हाला असं म्हणायचंय, तुम्ही सगळा मुद्दा मांडताय, संसदेमध्ये सगळं लावून धरताय, शेतकऱ्यांसाठी तुम्ही भांडलाय, तुमच्या राज्य सरकारकडे लक्ष आहे लोकांचं अत्यंत बारकाईनं, राज्य सरकारला काय सल्ला द्याल का? अजित, माझा याच्यातला एकच मुद्दा असा आहे की मोदींजींचं सरकार असो की देवेंद्र फडणवीसांचं सरकार असो, जुन्या विरासतमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला मिळाल्या त्या गोष्टी फार काही चांगल्या मिळाल्यात असं कोणी मान्य करण्याची गरज नाही. तातडीनं सगळ्या उपाययोजना झालेल्या पाहिजेत, कारण की मोदीजींकडून खूप अपेक्षा देशाच्या जनतेच्या आहेत, महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत. हे तुम्ही आम्ही कोणीच नाकारू शकत नाही. पण ह्या सगळ्या परिस्थितीला लाईन अप करायला थोडा वेळ लागणार आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला विनंती करेल, त्यांना नम्रपणे विनंती करेल की थोडा धीर धरा. निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये हे जे जुनं यांच्या आमचे मित्र सत्तार जे सांगतात की राजीनामा देणार, तेवढंच राजकारण करत त्यांची काही खुर्ची गेलात ना, त्यांना फार अखरत राहिलेलं आहे. ते फक्त खुर्चीची चिंता, त्यांना नको शेतकऱ्यांची. त्यांच्या सरकारने 3 लाख कोटीचं काय केलं त्या पैशाचा हिशोब विचारा यांचं, म्हणजे यांचं सगळे लोक कातळे काढतील. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही राजकीय चर्चा होऊ नये. आपल्या राज्यामध्ये जसं 80% जमीन कोरडवाहू आहे आणि तिथं कोरडवाहू जमीन असल्यामुळे हे सगळं प्रकार घडलेले आहे. पाणी आम्ही सरकारला 25,000 रुपये कोरडो शेतकऱ्याला देणार का, 50,000 रुपये शेतकऱ्याला देणार का, हे तरी तुम्ही राज्य सरकारला बोलणार का? राजकारण्यांनी अग्रदूत म्हणून लोकांपर्यंत दुष्काळाचा हा प्रश्न सोडवण्याकरता तळागाळापर्यंत पोहोचावं ही लोकांची अपेक्षा आहे. आणि रोखठोक पाहणाऱ्या लक्षावधी कोट्यावधी प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती आहे. प्रेक्षक हो, दुष्काळ आता शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलाय. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तरी देखील या वर्षी या सगळ्या आपल्या पोशिंद्याची मदत करण्याकरता आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर कृपया तयारी ठेवा. शहरामध्ये यावेळेला लोंढेच्या लोंढे येणार आहे. ग्रामीण भागामध्ये आपल्याला काय करता येईल का, या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाबाळांकरता आपल्याला काय करता येईल का, याच्याबद्दल समाजातल्या इतर घटकांनी खूप गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. झी24 तासच्या माध्यमातून हे कळकळीचं आवाहन मी आपल्याला करतो. आणि सरकारनं ज्या पद्धतीनं बळीराजाला वाऱ्यावर सोडलंय, या शपथविधी आणि सरकारच्या मधुचंद्रातून बाहेर आल्यानंतर सरकार गांभीर्याच्या भूमिकेत येईल अशी अपेक्षा करूयात. या कार्यक्रमामध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.